RHL मीन्स रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स. याला इन्स्टॉल कसं करायचं आणि लिनक्स एक्झॅक्टली काय, कोणी बनवली, लिनक्स विंडोचे डिफरन्सेस काय, ते आपण युनिट नंबर 1 मध्ये डिस्कशन केलं होतं. ठीक आहे. RHL रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स. रेड हॅटचं जे मेन प्रोडक्ट आहे ना, जे प्रोडक्शन लेवलमध्ये आपण यूज करतो डेटा सेंटर्समध्ये, जे OS असते मोस्टली RHL असते. बाकी CentOS, फेडोरा, आल्मा लिनक्स, रॉकी लिनक्स, ठीक आहे, ह्या फ्री OS आहे. त्याला रजिस्टर सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही आहे. म्हणून छोट्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या यूज केल्या जातात. बट एंटरप्राइज एडिशनला एंटरप्राइज व्हर्जनच असतं RHL, आणि त्याच्यातच आपलं ट्रेनिंग असतं आणि त्याच्यातच रेड हॅट तुमची एक्झाम कंडक्ट करतो. RHL व्हर्जन 10. ठीक आहे. तर लिनक्सला तुम्हाला यूज करायचं असेल तर CLI थ्रू लिनक्सला कमांड इन्स्ट्रक्शन दिल्या जातात. सॉरी. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमला जर आपल्याला इन्स्ट्रक्शन्स द्यायचे असतील, युजर म्हणजे आपण असतो, आपण युजर्स आहेत. ठीक आहे. आणि युजरला जर कम्प्युटर बरोबर कम्युनिकेशन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे 2 इंटरफेस असतात. लेट्स से हा कम्प्युटर आहे आणि या कम्प्युटरमध्ये काय असते, OS असते. मग ती विंडोज असू शकते किंवा लिनक्स असू शकते. आपण जी OS इन्स्टॉल केली ती कोणती होती, लिनक्स. ठीक आहे. तर आता ही जी OS आहे, तर या OS बरोबर किंवा या कम्प्युटर बरोबर आपल्याला जर कम्युनिकेशन करायचं असेल तर युजरकडे 2 इंटरफेस असतात. पहिला इंटरफेस असतो CLI, कमांड लाईन इंटरफेस. ठीक आहे. आणि दुसरा असतो GUI, म्हणजेच ग्राफिकल युजर इंटरफेस. CLI अँड GUI, ग्राफिक युजर इंटरफेस अँड कमांड लाईन इंटरफेस. ठीक आहे. असे 2 इंटरफेस असतात. विंडोज मोस्टली आपण ग्राफिकली हँडल करतो. ग्राफिकली आपल्याला विंडोजमध्ये फाईल फोल्डर क्रिएट डिलीट करणं असतं, तर GUI बेस. ठीक आहे. बट लिनक्स ना या दोघं इंटरफेसवर काम करतो. लिनक्स पण त्या लिनक्स कर्नलला कमांड पण माहिती आहेत आणि ग्राफिकल पण माहिती आहे. ठीक आहे. बट प्रोडक्शन लेवलमध्ये 99.99% जी लिनक्स यूज केली जाते ती CLI. मग आपल्याला जर लिनक्स सर्व्हरला इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील तर आपण कमांड लाईनच देतो. मग कमांड लाईन इन्स्ट्रक्शन देण्यासाठी लिनक्समध्ये एक प्रोग्राम आहे आणि त्या प्रोग्रामला म्हटलं जातं शेल. शेल बेसिकली एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. ठीक आहे. मग युजरला या कम्प्युटर बरोबर कम्युनिकेशन करायचं असेल CLI थ्रू, तर इथे येते शेल. शेल थ्रू कम्युनिकेशन आपण करतो. आता या शेलला आपल्याला टाकावं लागते कमांड, म्हणजे त्याला कमांड द्यावी लागते. बाबा मला फोल्डर बनवायचं आहे, मला ही फाईल क्रिएट करायची आहे, डिलीट करायची आहे, कॉपी करायची आहे, पेस्ट करायची आहे. मग त्यासाठी आपण शेलवर कमांड चालवतो. शेल काय, बेसिकली एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. शेल इज अ ऍक्च्युअली इंटरफेस बिटवीन युजर अँड कर्नल. युजर आणि कर्नल या दोघांमध्ये कम्युनिकेशन करतो. आता तुम्ही म्हणाल कर्नल काय? कर्नल जो की एक ऑपरेटिंग सिस्टमचा एक कोर लेवल कंपोनंट असतं. लेट्स से ही आपली एक ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये एक कोर लेवल कंपोनंट असतो, त्याला म्हटलं जातं कर्नल. कर्नल इतका इम्पॉर्टंट आहे, जर नसेल ऑपरेटिंग सिस्टम मध्ये, ऑपरेटिंग सिस्टम काहीच नाहीये. तसं अदर वर्ड मध्ये म्हटलं जातं कर्नल ऑपरेटिंग सिस्टमचा हार्ट आहे. तो जर फेल झाला, त्याचा कोड जर फेल झाला, ऑपरेटिंग सिस्टम क्रॅश. ठीक आहे. कर्नल हा एका
कंपनीमध्ये जसा मॅनेजरचा रोल असतो ना, तसाच ऑपरेटिंग सिस्टम मध्ये कर्नलचा रोल मॅनेजर सारखा असतो. मग आपल्याला त्याच्याशी बोलायचं असेल, युजर आणि कर्नल या दोघांमध्ये कम्युनिकेशन करून द्यायचं असेल, तर त्यासाठी एक प्रोग्राम यूज केला जातो, त्याला म्हणतो आपण शेल. शेल म्हणजे जसं तुम्ही विंडोजमध्ये कमांड लाईन यूज करता ना, कमांड प्रॉम्प्ट या फिर काय असतं पॉवर शेल विंडोजमध्ये, तसा ही शेल आहे. तसे शेलचे खूप सारे टाइप्स असतात. विंडोज पॉवर शेलवर काम करतो, लिनक्स म्हणतो मी बॅश शेलवर काम करतो, लिनक्स बॅश शेल यूज करतो. हे लक्षात ठेवा, इंटरमध्ये विचारलं जाईल क्वेश्चन. लिनक्स कोणता शेल यूज करतो या कोणत्या शेलवर काम करतो, तर लिनक्स बॅश शेलवर काम करतोय. ठीक आहे. देन के शेल, सी शेल, खूप सारे शेल्स असतात. तर लिनक्स शेल यूज करतो बॅश. मग आपण जी कमांड दिली ती कमांड शेलवर देतो. मग युजरने कमांड चालवली शेलवर. शेल बेसिकली एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. शेल काय करेल, त्याला कर्नलकडे पास करेल. कर्नल जो की ऑपरेटिंग सिस्टमचा एक कोर लेवल कंपोनेंट आहे कर्नल. ठीक आहे. देन कर्नलकडे ती इन्स्ट्रक्शन कधी येईल, जेव्हा शेलने ती कमांड कर्नलकडे पास केली. आता शेल काय करतो, जी कमांड तुम्ही लिहिली, फॉर एक्झाम्पल मी एक कमांड लिहिली टच आणि फाईलचं नाव मी file1 नावाने दिली. म्हणजे मला एक file1 नावाची फाईल क्रिएट करायची. लिनक्समध्ये एक कमांड आहे टच कमांड, ज्याच्याने आपण फाईल क्रिएट करू शकतो. ठीक आहे. आता ही कमांड सगळ्यात आधी शेल काय करेल, चेक करेल. कमांड जर करेक्ट असेल तर ठीक, नसेल तर आपल्याला तो एरर देऊन टाकेल, कमांड नॉट फाउंड. मला अशी कमांडच नाही मिळाली जी तू चालवतोय. का? तशी कमांडच नाही, बिकॉज तुम्ही कमांडमध्ये स्पेलिंग मिस्टेक केली असेल. कधी कधी तुम्ही कमांडचा सिंटॅक्स चुकला असेल तर सिंटॅक्सचा एरर येईल. कमांड जर करेक्ट असेल तर शेल तेव्हाच काय करतो, कर्नलकडे पास करतो. आणि मग कर्नल पुढे हार्डवेअरला सांगतो. हार्डवेअर, आता फाईल फोल्डर आपण क्रिएट करतो, कुठं बनते, हार्ड डिस्क मध्ये. मग हार्ड डिस्क काय झालं, हार्डवेअरच झालं. ठीक आहे. मग कर्नलने काय केलं, ही जी इन्स्ट्रक्शन होती आपली, जी आपण कमांड थ्रू दिली, ती इन्स्ट्रक्शन हार्डवेअरला म्हणजे हार्ड डिस्कला कॉल करतो. हार्ड डिस्क मध्ये जर बघितलं ना, ट्रॅक्स अँड सेक्टर्स असतात. म्हणजे तुम्ही हार्ड डिस्क जर अशी बघितली तर त्या ट्रॅक्स अँड सेक्टर्स असतात, आणि त्या ट्रॅक्स अँड सेक्टर्स मध्ये तुमचा डेटा लिहिला जातो. कोणत्या फॉर्मॅटमध्ये, 0101 फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. आता हार्ड डिस्क मध्ये जेव्हा इन्स्ट्रक्शन जाते, हार्ड डिस्क म्हणजे एक हार्डवेअर आहे. हार्डवेअरला जर आपल्याला काही इन्स्ट्रक्शन द्यायचे असेल तर तो विदाउट सॉफ्टवेअर कामच नाही करत. म्हणून हार्ड डिस्क मध्ये जर म्हटलं तर आपण पार्टिशन क्रिएट करतो आणि पार्टिशन्स फॉर्मॅट करतो फाईल सिस्टम थ्रू. तुम्ही वर्ड ऐकला असेल फाईल सिस्टम, नसेल तर पेनड्राईव्हला फॉर्मॅट करतात ना तुम्ही राईट क्लिक करून, तिथं तुम्हाला फाईल सिस्टम मिळतो. सांगता येईल विंडोज मध्ये तुम्ही कोणतं फाईल सिस्टम यूज करतात, कधी फॉर्मॅट करून बघितलं विंडोज मध्ये पेनड्राईव्ह किंवा एखादं पार्टिशन. विंडोज मध्ये फाईल सिस्टम्स असतात, जसं फॅट, ठीक आहे, फाईल अलोकेशन टेबल, किंवा विंडोज मध्ये NTFS जो लेटेस्ट आहे तो NTFS आहे, न्यू टेक्नॉलॉजी फाईल सिस्टम. ठीक आहे. तसंच लिनक्स मध्ये पण फाईल सिस्टम्स असतात. जसं विंडोज मध्ये ext2 असतो, ext3, 4, ठीक आहे, 2 पण असतो. एक्सपेज जो लेटेस्ट आहे लिनक्स मध्ये. मग आता कर्नल त्या फाईल सिस्टमला सांगतो की बाबा तुझ्या एरियामध्ये एक फाईल बनवायची, तिचं नाव फाईल आहे, फाईल1 आहे. मग त्या फाईल सिस्टमकडे जेव्हा रिक्वेस्ट येते तर फाईल सिस्टमकडे एक टेबल असतो. त्याला माहिती असते कोणते ट्रॅक्स, कोणते सेक्टर खाली आहेत, कोणते ब्लॉक्स खाली आहेत ज्याच्यात मला डेटा लिहायचा आहे, कोणत्या ब्लॉक्समध्ये डेटा लिहिला गेलाय. तो इंडेक्स मेंटेन करतो, मेटा डेटा म्हटलं जातं इंडेक्स. तो लिहितो या फाईलला या ट्रॅक या सेक्टरमध्ये लिहायचं आहे. आणि ती इन्फॉर्मेशन कोणाला सांगतो, हार्डडिस्कच्या हेडरला, जो की रीड अँड राईट करतो. मग हार्डडिस्कच्या हेडरला रिक्वेस्ट जाते, जा त्या पर्टिक्युलर ट्रॅक अँड सेक्टरमध्ये आणि 0 फॉर्मॅट मध्ये असं लिहून टाक, त्याला आपण म्हणतो बायनरी. आणि तुमचा डेटा मग हार्डडिस्क मध्ये एका पर्टिक्युलर ट्रॅक मध्ये एका पर्टिक्युलर सेक्टर मध्ये 0 फॉर्मॅट मध्ये लिहिला गेला. आपण फाईलचं नाव दिलं फाईल1, बट ऍक्च्युअल मध्ये तो डेटा कसा लिहिला गेला, 0 फॉर्मॅट, त्याला आपण म्हणतो बायनरी. आता हीच इन्स्ट्रक्शन मी म्हणतो त्याला, बाबा मला ती फाईल डिलीट करायची आहे, क्रिएट झालं, आता मला डिलीट करायची आहे. RM कमांड असते लिनक्स मध्ये, ज्याच्याने आपण फाईल फोल्डर डिलीट करू शकतो. तर मी म्हणजे युजरने रिक्वेस्ट दिली शेलला, रिक्वेस्ट म्हणजे टास्क दिला, इन्स्ट्रक्शन दिली कीबोर्ड थ्रू, टच RM और फाईलचं नाव, RM म्हणजे रिमूव्ह. रिक्वेस्ट जाईल कर्नलकडे, सगळ्यात आधी तर शेल चेक करेल कमांड तर चुकीची नाही, चुकीची असेल तर याला एरर देईल, करेक्ट असेल तर कर्नलकडे, कर्नल फॉर
हार्डवेअरला सांगेल. हार्डवेअरमध्ये तो फाईल सिस्टम आहे. त्या सॉफ्टवेअरला सांगेल की बाबा तुझ्या एरियामधली ती पर्टिक्युलर फाईल आहे ना, त्याला डिलीट कर. तो हेडर जातो आणि त्या ट्रॅक अँड सेक्टरमध्ये आता इंडेक्स असते, इंडेक्समध्ये कुठे कोणती फाईल लिहिली गेली, तिला एक नंबर दिला जातो, ज्याला इंडेक्स नंबर आयनोड नंबर म्हटलं जातं. ती सगळी इन्फॉर्मेशन फाईल सिस्टम त्या हेडरला देईल. जा त्या पर्टिक्युलर फाईल ट्रॅक अँड सेक्टरमध्ये आणि त्याला डिलीट करून टाक. आणि मग तो काय करतो, त्या कोडला इथनं काढून टाकतो. मग आपण म्हणतो फाईल डिलीट झाली. ठीक आहे, मग ती फाईल होते डिलीट. मग अशाच पद्धतीने आपण ज्या कमांड चालवतो फोल्डर क्रिएट करण्यासाठी, कॉपी पेस्टसाठी, कट पेस्टसाठी, या सगळ्या आपण कुठे चालवतो, शेलवर. शेल काय बेसिकली सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट रोल कर्नलचा असतो. आणि कर्नललाच आपल्याला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी एक तर ग्राफिकली द्या, राईट क्लिक करून तेच मी फाईल बनवू शकतो, राईट क्लिक करून तेच मी डिलीट पण करू शकतो. बट लिनक्स कमांड लाईनवर काम केलं जातं लिनक्सवर, म्हणून आपण CLI तून इन्स्ट्रक्शन देतो. ठीक आहे, द शेल बेसिकली सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. द शेल इज ऍक्च्युअली इंटरफेस बिटवीन युजर अँड कर्नल, जे की मी आता एक्सप्लेन केलं. ठीक आहे, आपण कीबोर्ड थ्रू इन्स्ट्रक्शन देतो आणि त्या अकॉर्डिंग तो पुढे कर्नलला सांगतो. हे सगळं इथं मेन्शन केलंय. नेक्स्ट पॉईंट काय, कर्नल. कर्नल एक्झॅक्टली काय आहे? कर्नल जो की ऑपरेटिंग सिस्टमचा एक मेन कंपोनंट असतो. ऑपरेटिंग सिस्टम जसं आता तुम्ही डायग्राम बघतात, या डायग्राम मध्ये लेअर जर बघितला, हार्डवेअर आहे, हार्डवेअरच्या वरती कर्नल, शेल आणि ऍप्लिकेशन आहे. जर तुम्हाला हे 3 लेअर दिसत आहेत आपल्याला, ऍक्च्युअली ते 3 नाही, एकच आहे. ऍक्च्युअली तो OS आहे आणि त्या OS मध्ये हे 3 लेयर्स आहे. म्हणजे हार्डवेअरवर आपण काय करतो, OS इन्स्टॉल करतो आणि या OS मध्ये 3 लेयर्स असतात. सगळ्यात कोर लेवल कोण आहे, कर्नल. मग त्याच्यावरती कोण आहे, शेल, जे आता आपण बघितले, आणि त्याच्यानंतर ऍप्लिकेशन म्हणजे ग्राफिकल वगैरे जे काय असतील ते ऍप्लिकेशन. ठीक आहे, आपण इथून इन्स्ट्रक्शन देतो शेलला, शेल कर्नलला सांगतो, कर्नल हार्डवेअरला सांगतो. ठीक आहे, तर कर्नल जो की ऑपरेटिंग सिस्टमचा एक कोर लेवल कंपोनंट आहे. कर्नलच्या ड्युटीज काय, टू एस्टॅब्लिश कम्युनिकेशन बिटवीन सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर. ऑपरेटिंग सिस्टम अँड हार्डवेअर, ऑपरेटिंग सिस्टम पण एक सॉफ्टवेअरच आहे, तर ऑपरेटिंग सिस्टम अँड हार्डवेअरच्या मध्ये कम्युनिकेशन करून देत असतो. म्हणजे याच्या थ्रू कम्युनिकेशन होत असतं. म्हणजे बघा, जर आपण युजर झालो आणि समोर माझ्या समोर लॅपटॉप आहे, डेस्कटॉप आहे, ठीक आहे, तो हार्डवेअर आहे. हार्डवेअर, त्या हार्डवेअरशी जर मला कम्युनिकेट करायचं असेल तर आपण त्याला OS थ्रू करतो. म्हणून तर आपण लॅपटॉप, डेस्कटॉप, मोबाईलमध्ये काय टाकतो, ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे एक सॉफ्टवेअर टाकतो. विदाऊट सॉफ्टवेअर एक युजर कोणत्याच हार्डवेअरशी बोलू नाही शकत. ठीक आहे, माझ्याकडे मोबाईल आहे पण ऑपरेटिंग सिस्टम नाही आहे, मोबाईलमध्ये ऑपरेटिंग सिस्टम नाही आहे, तर काय त्या मोबाईलवर आपण कम्युनिकेशन करू शकतो, पॉसिबलच नाही. ATM मशीनच्या समोर जा, ATM मशीन काय आहे, एक हार्डवेअर आहे, त्याच्या समोर जा आणि त्याला सांगा 500 रुपये काढून दे, नाही काढून देणार तो. का, त्याला आपल्याला सांगण्यासाठी सॉफ्टवेअर लागतं. तुम्ही कितीही बोलले त्याला, मला 500 रुपये काढून दे, नाही काढून देणार. बिकॉज कोणत्याही हार्डवेअर बरोबर जर आपल्याला बोलायचं असेल तर आपल्याला लागते एक सॉफ्टवेअर, एक ऑपरेटिंग सिस्टम. हां, जर तुम्ही त्या स्क्रीनवर ऑपरेटिंग सिस्टममध्ये जर सांगितलं त्याला 500 रुपये काढून दे, तो काढून देईल. तसंच लॅपटॉप, डेस्कटॉप, सुपर कम्प्युटर्स याच्यात ऑपरेटिंग सिस्टम पाहिजे. विदाऊट ऑपरेटिंग सिस्टम त्या हार्डवेअर बरोबर आपण बोलू नाही शकत, कम्युनिकेशन नाही करू शकत. ठीक आहे, मग युजर आणि हार्डवेअर या दोघांमध्ये ऑपरेटिंग सिस्टम काम करते. आणि ऑपरेटिंग सिस्टम स्वतः म्हणतो मी हार्डवेअरशी बोलत नाही. म्हणजे युजर आणि हार्डवेअर या दोघांमध्ये बोलण्यासाठी आपण ऑपरेटिंग सिस्टमला इन्स्टॉल केलं, बट ऑपरेटिंग सिस्टम स्वतः म्हणते मी पण नाही बोलत हार्डवेअरशी. हा, बट माझा एक मॅनेजर आहे, तो बोलतो, आणि त्या मॅनेजरचं नाव आहे कर्नल. तो मॅनेजर म्हणजे कोण, कर्नल. कर्नल थ्रू कम्युनिकेशन होतं. ठीक आहे, हा कर्नल मग पुढे हार्डवेअरशी बोलतो. मग तुम्ही प्रिंटआउट देतात, ती ग्राफिकली प्रिंटआउट दिली, ठीक आहे, बट प्रिंटरकडनं तुम्हाला प्रिंटआउट निघाली, तो पण एक हार्डवेअर आहे. तुम्ही एखादं सॉन्ग प्ले केलं, सॉफ्टवेअरमध्ये गेलं, स्पीकरवरनं तुम्हाला आवाज यायला स्टार्ट होतं. ठीक आहे, तर ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन कर्नल थ्रू जातात. मग कर्नलची ड्युटीज काय, कर्नल प्रोसेस मॅनेजमेंट करतो. आज तुम्ही जे प्रोसेस म्हणजे इन्स्ट्रक्शन देतात कम्प्युटरला, या साऱ्या इन्स्ट्रक्शन जे आपण इनपुट डिव्हाइसने देतो,
या साऱ्या इन्स्ट्रक्शन कर्नलकडेच जातात आणि कर्नल डिसाईड करतो की कोणाला किती सीपीयू युटिलायझेशन करायचं आहे, द्यायचं आहे, किती वेळ द्यायचा आहे. प्रोसेस मॅनेजमेंट करतो. जेवढ्याही सिस्टममध्ये प्रोसेस चालू आहे त्याला मॅनेजमेंट करण्याचं काम याचं आहे. त्याच्यानंतर मेमरी मॅनेजमेंट करतो कर्नल. मेमरी मॅनेजमेंट म्हणजे कोणत्या ॲप्लिकेशनला किती रॅम द्यायची, किती सीपीयू युटिलायझेशन, किती रॅम प्रोव्हाईड करायची, मेमरी किती द्यायची एखाद्या ॲप्लिकेशनला जेव्हा तुम्ही रन करतात, तर ते डिसाईड करतोय कर्नल. तो प्रोसेस मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट, टास्क मॅनेजमेंट. टास्क जे पण टास्क चालतात कम्प्युटरमध्ये, मी खूप सारे टास्क एकसाथ देऊन टाकतो. ठीक आहे. आता पहिला टास्क कोणता एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, दुसरा कोणता व्हायला पाहिजे, तिसरा कोणता, याची प्रायोरिटी सेट केल्या जातात आणि टास्क मॅनेजमेंट सुद्धा कर्नल करतो. ठीक आहे. डिस्क मॅनेजमेंट कर्नल करतो, जे मी आता एक्झाम्पल दिलं. एक फाईल क्रिएट होते हार्ड डिस्कमध्ये, मग डिस्क मॅनेजमेंट कोण करतंय? कर्नल. फाईल सिस्टम मॅनेज कोण करतोय? ज्या हार्ड डिस्कला कंट्रोल करण्यासाठी जे सॉफ्टवेअर्स आपण फाईल सिस्टम म्हणतो, जसं विंडोजमध्ये फॅट, एनटीपीएस आपण म्हणतो, त्यांना सुद्धा कंट्रोल मॅनेज कोण करतोय? कर्नल. तर प्रोसेस मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट, फाईल सिस्टम मॅनेजमेंट, टास्क मॅनेजमेंट, ही डिस्क मॅनेजमेंट, हे सगळ्या ड्युटी कोणाच्या आहेत? कर्नलच्या आहेत. म्हणजे जसं एखाद्या कंपनीमध्ये मॅनेजर सगळ्याच गोष्टी करतो, हालाकी तो स्वतः करत नाही, बट सगळ्यांकडनं काम करून घेतो. तसंच ऑपरेटिंग सिस्टममध्ये कर्नल असतो, तो सगळ्यांकडनं काम करून घेतो. ठीक आहे. मग लिनक्स जो आहे ना, तो कर्नल आहे. आपण त्याला ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो, जे की रॉंग वर्ड आहे. आज तुम्ही ChatGPT गुगल करा, तुम्हाला लिनक्स काय ओएसच सांगेल. पण ॲक्चुअलमध्ये लिनक्स काय एक कर्नल आहे, जो की 1991 मध्ये लायनेक्स बेनेडिक्ट टॉरवर्ड, फाउंडर ऑफ लिनक्स कर्नल, त्याने हा कर्नल डिझाइन केला आहे, जो ग्राफिक आणि ॲज वेल एज CLI दोघांना सपोर्ट करतो, असा कर्नल बनवला आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता मी कर्नलचे तुम्हाला 2 टाइप्स सांगितले होते. एक मोनोलिथिक कर्नल, ठीक आहे, कालच्या सेशनमध्ये, आणि एक मायक्रो कर्नल. आता बघा, जेव्हा सॉफ्टवेअर्स आपण बनवतो ना, तर सॉफ्टवेअर बनवले जाते 2 आर्किटेक्चर. पहिले ना मोनोलिथिक आर्किटेक्चरने सॉफ्टवेअर बनवले जातात. मोनोलिथिक आर्किटेक्चर म्हणजे काय, की जो कोड आहे ना, तो एका सिंगल फाईलमध्ये आहे. ठीक आहे. एकाच नेम स्पेसमध्ये चालवला जातो तिथे. आणि मायक्रो कर्नलमध्ये काय असतं, सगळे वेगवेगळे असतात. ठीक आहे. म्हणजे OSचा प्रोग्राम, त्याच्यासाठी वेगळा कोड, अदर ॲप्लिकेशन्स त्याच्यासाठी वेगळा कोड, सर्व्हिसेससाठी वेगळा कोड, असं. मोनोलिथिकमध्ये सगळे गोष्टी एकाच नेम स्पेसमध्ये, नेम स्पेसमधला एक एरिया ज्याच्यात तो तिथं रन होतो. ठीक आहे. तिथंच रन केलं जातं. लिनक्स कर्नल हा मोनोलिथिक आर्किटेक्चरने डिझाइन केला गेला आहे. म्हणजे त्याला एकाच सोर्स कोडमध्ये लिहिलं गेलं, एकाच फाईलमध्ये सोर्स कोड लिहिला गेला, सगळ्या गोष्टी तिथंच इन्क्लूड केल्या गेल्या आहेत. पण मायक्रो कर्नलमध्ये तसं नसतं. सगळ्यांसाठी वेगवेगळे नेम स्पेस दिले जातात. हालाकी जर बघितलं तर मायक्रो आर्किटेक्चर इज आता बेस्ट आहे आजच्या घडीला. कारण की सपोज मी एक ॲप्लिकेशन बनवलं, त्या ॲप्लिकेशनमध्ये सपोज मी एक टॅब बनवला, दुसरा टॅब बनवला आणि ते सगळे कोड एकाच फाईलमध्ये असतील. एका टॅबमध्ये मला काही चेंज करायचे असतील आणि त्या कोड गलत जर लिहिला गेला, तर त्याच्यामुळे दुसऱ्या टॅबवर पण इफेक्ट होऊ शकतो. ठीक आहे. पण मायक्रो आर्किटेक्चरमध्ये कसं असतं, तुम्हाला त्या टॅबमध्ये चेंज करायला, तिथं तुम्ही चेंज केलं ना, तो दुसऱ्या याच्यावर इफेक्ट नाही करत. कारण की त्याची फाईल वेगळी आहे, याची फाईल वेगळी आहे. म्हणजे अलग-अलग नेम स्पेसवर त्याचं चालतंय. ठीक आहे. तर बघितलं तर मायक्रो आर्किटेक्चरमध्ये थोडा स्लो परफॉर्मन्स करतो, बिकॉज वेगवेगळ्या नेम स्पेसमध्ये सगळं चालू आहे. मी तिथे जाईल, कॉल करेल, मग आणेल. तिकडे जाईल, कॉल करेल, मग आणेल. इथे तसं असं नसतं. एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी असतात. म्हणून आपल्याला फास्ट परफॉर्मन्स मिळतो. त्यावेळेस मायक्रो आर्किटेक्चरवर सॉफ्टवेअर कुठं बनायचे? 1991 ची गोष्ट सांगतोय आपण. मग त्या केसमध्ये त्यावेळेस मोनोलिथिक आर्किटेक्चरवरच तो कर्नल डिझाइन करण्यात आलाय. हा क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला लिनक्समध्ये, लिनक्स कर्नल हा कोणत्या टाइपचा कर्नलमध्ये कर्नल असतो? तो मोनोलिथिक आर्किटेक्चर. ठीक आहे. आता इथपर्यंत तर आपल्याला समजलं, की आपण लिनक्सना कमांड लाईन यूज करणार आहोत. आजच्या घडीला प्रोडक्शन लेव्हलमध्ये जे सुपर कॉम्प्युटर्समध्ये जी OS असते लिनक्स, ती कमांड लाईन आहे. आज YouTubeचं एक्झाम्पल घ्या ना. YouTubeमध्ये जरी आपण व्हिडिओ बघतो इकडे, तर ते ग्राफिकली बघतो. ते एंड युजरवर आपण बघतो लॅपटॉप, डेस्कटॉपमध्ये, ग्राफिकली मोबाईलमध्ये. पण YouTube सर्व्हर ब्लॅक स्क्रीनवर चालू आहे. आज ज्या Amazon वेबसाईटवरनं तुम्ही शॉपिंग करता, त्याचा सर्व्हर ब्लॅक स्क्रीनवर चालू आहे. Flipkart, Amazon, Gmail, Google, हे सगळे ब्लॅक स्क्रीनवर चालू आहे. ठीक आहे. तर आपल्याला कमांड्स एक्झिक्यूट करायचे आहेत. मग कमांडची प्रॅक्टिस कुठं केली जाते? जसं विंडोजमध्ये CMD टाका किंवा मग PowerShell आता यायला लागली इनबिल्ट, तर PowerShellमध्ये तुम्ही विंडोच्या कमांड्सची प्रॅक्टिस करू शकता किंवा कमांड्स वगैरे चालू शकतात.
लिनक्स मध्ये पण कमांड्स तुम्हाला जर चालवायचे असतील तर मग त्या कुठं चालवल्या जातात, तर टर्मिनल म्हणून असतं. जसं विंडोज मध्ये कमांड प्रॉम्प्ट असतो किंवा पॉवर शेल नाव दिले ऍप्लिकेशनला, इथं टर्मिनल नाव दिले ऍप्लिकेशनला. आता टर्मिनल ओपन कसा करायचा, तर तुम्हाला लेफ्ट हँडला एकदम टॉपला असा रेड हॅटचा एक लोगो दिसेल. ठीक आहे, जर तुम्ही ग्राफिकल इन्स्टॉलेशन केलं असेल तर, ठीक आहे, तर तुम्हाला एक रेड हॅटचा लोगो दिसेल आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॉटमला असा एक लोगो येईल जो कम्प्युटरचा किंवा टर्मिनलचा लोगो असतो. त्याच्यावर क्लिक करा. हा, ते प्रॅक्टिकली कसं करणार ते मी सांगणार आहे. ठीक आहे, उद्यापासून आपण त्यालाच यूज करणार आहोत आणि आपण त्याच टर्मिनलवर रोज प्रॅक्टिस करणार आहोत. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक स्क्रीन ओपन होईल, म्हणजे टर्मिनल ओपन होईल आणि त्याच्यात बाय डिफॉल्ट एक लाईन लिहिलेली असते. ती लाईन काय त्याला आधी आपण एक्सप्लेन करू, बिकॉज कधी कधी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये हा पण एक क्वेश्चन विचारला जातो, टर्मिनलमध्ये जी डिफॉल्ट लाईन असते ना ती एक्सप्लेन कर बरं मला काय असते ती. ठीक आहे, तर सगळ्यात आधी ही जी लाईन जर आपण बघितली, दिस वन, हा वाला, हे काय लॉग इन युजर नेम आहे. रूट नाव लिहिले ना, ते काय लॉग इन युजर नेम. ज्या युजरने तुम्ही सिस्टमला लॉग इन केलंय ते युजरचं नाव आहे. सपोज तुम्ही इथे अलेक्स नावाच्या युजरने लॉग इन केलं असेल तर तिथे काय असेल, अलेक्स असेल. ठीक आहे, तुम्ही युजर वनने लॉग इन केलं असेल तर तिथं काय असेल, युजर वन. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो सेकंड आहे, हा सेकंड आहे ऍट द रेट. ऍट द रेट सेपरेशन साठी यूज केला जातो. ऍट द रेट हा सेपरेशन साठी. मग तुम्ही म्हणाल कोणाला सेपरेट करतो, या युजर नेमला, आणि हा जो थर्ड आहे याला म्हणतात कम्प्युटर नेम, होस्ट नेम. होस्ट म्हणजे एक सिंगल मशीन असतो आणि त्याला जे नाव दिलं जातं त्याला आपण म्हणतो होस्ट नेम. त्याला आपण कम्प्युटर नेम, मशीन नेम असंही म्हणतो. ठीक आहे, तर ते होस्ट नेम आहे. आता मी एक्झाम्पल म्हणून स्कायनेट नाव दिलंय कम्प्युटरचं नाव. ठीक आहे, तिथं तुमच्या केसमध्ये लोकल होस्ट असेल, जेव्हा तुम्ही फ्रेश मशीन इन्स्टॉल करतात तर बाय डिफॉल्ट कम्प्युटरचं नाव काही नसतं, लोकल होस्ट नावाने असतं. ठीक आहे, तर कम्प्युटर नेम म्हणजे होस्ट नेम आणि युजर नेमला सेपरेटर काय, ऍट द रेट आहे. आपल्या जीमेल अकाउंटमध्ये बघा ना, तुमचं नाव वगैरे असतं @gmail.com, @yahoo.com. मग सेपरेशनसाठी असतो तो, सेपरेटर म्हणतात त्याला. ठीक आहे, होस्ट नेम आणि युजर नेमला सेपरेट करण्यासाठी. त्याच्यानंतर कोलन नंतर हे जे फोर्थ, हे वाला करंट वर्किंग फोल्डरचं नाव आहे. करंट वर्किंग फोल्डर या करंट वर्किंग डायरेक्टरी, डायरेक्टरी म्हणजेच फोल्डर. जनरली आपण विंडोज मध्ये फोल्डर म्हणतो, लिनक्स मध्ये त्याला डायरेक्टरी म्हटलं जातं. ठीक आहे, तर करंट वर्किंग डायरेक्टरीचं नाव आहे, फोल्डरचं नाव आहे. म्हणजे तुम्ही करंटली कोणत्या फोल्डरमध्ये काम करतात ते तुम्हाला दाखवतो. सपोज इथं जर लिहिलं असेल, इथे एबीसी नाव लिहिलं असेल, दॅट मीन्स एबीसी फोल्डर मध्ये तुम्ही काम करताय. ठीक आहे, एबीसी फोल्डर मध्ये काम करताय. देन तिथं डेटा लिहिलं असेल तर डेटा फोल्डर मध्ये काम करताय. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल सर इथं डेटा पण नाही आणि एबीसी पण नाही, तिथं असं काही तर लिहिलेलं आहे, याला टिल्ड साइन म्हणतात. जो एस्केप की असते ना, तीच की आहे टिल्ड साइन. शिफ्ट देऊन तुम्ही ती घेऊ शकता. या टिल्डचा मिनिंग काय असतो, टिल्डचा मिनिंग लिनक्स मध्ये यूज केला जातो युजर होम डायरेक्टरी पर्पज साठी. हा कशासाठी असतो, युजर होम डायरेक्टरीसाठी. म्हणजे काय, हा जो लॉग इन युजर आहे तुम्ही त्या युजरच्या घरात काम करताय. होम डायरेक्टरी म्हणजे प्रत्येक युजरला दिलेलं एक सेपरेट फोल्डर, जो की त्याचा पर्सनल डेटा त्याच्यात स्टोअर करतो. विंडोज मध्येही असतं, काहीतरी सी ड्राईव्ह मध्ये युजर नावाचं एक फोल्डर असतं आणि तिथे तुम्ही बनवलेले युजर्स असतात. ठीक आहे, तसंच इथे हा जो लॉग इन युजर आहे, जो की रूट आहे, त्याच्या घरात तुम्ही काम करतायत असं ते इंडिकेशन आपल्याला देतोय. ठीक आहे, प्रत्येक युजरला सेपरेट फाईल फोल्डर स्टोअर करण्यासाठी एक होम फोल्डर या होम डायरेक्टरी दिली जाते, त्याला आपण म्हणतो युजर होम डायरेक्टरी. आणि नंतर असतो हा हॅश. हॅश म्हणजे काय, हॅश म्हणजे सुपर युजर. ठीक आहे, जर इथे हॅश असेल दॅट मीन्स हा जो युजर आहे ना तो सुपर युजर आहे. आणि आपण थेरीमध्ये डिस्कस केलं, लिनक्स मध्ये जो सुपर युजर असतो त्याला रूट म्हटलं जातं. तर रूट हा लिनक्स मधला सुपर युजर आहे. ठीक आहे, आणि सपोज असं असेल तर, जसं इथं बघा स्टुडंट नावाचा युजर आहे, @सेपरेशन साठी हे सेम आहे. हा लॉग इन युजर नेम, सेपरेटर, मशीनचं नाव, युजरची होम डायरेक्टरी. कोणत्या युजरची होम डायरेक्टरी, स्टुडंट युजरच्या होम डायरेक्टरी मध्ये. इथे लॉग इन युजर रूट आहे तर रूट युजरची होम डायरेक्टरी असं मिनिंग होतं.
बट आता डॉलर आला बघा इथं, डॉलर हॅशच्या ठिकाणी काय आलं, डॉलर. डॉलर म्हणजे लिमिटेड युजर. ठीक आहे. जर तुम्ही टर्मिनल ओपन केला आणि तुम्हाला इथं जर डॉलर दिसला म्हणजे समजून घ्या हा कोण आहे, लिमिटेड युजर आहे. तसं रूट सोडून बाकी सगळ्यांना डॉलरच येणार आहे. फक्त एकाच युजरला हॅशटॅग येतो, त्याला म्हणजे तो म्हणजे रूट युजर. ठीक आहे. आता हे जे सिम्बॉल्स आहेत ते मी खाली मेन्शन केलेले आहेत. हॅशटॅग म्हणजे सुपर युजर, डॉलर म्हणजे लिमिटेड युजर, या टिल साइन म्हणजे युजर होम डायरेक्टरी. हा, सिंगल डॉट, डबल डॉट पुढे येणार आहेत आपल्याला. आता फक्त आपण बघणार आहोत की सिंगल डॉट म्हणजे काय. करंट डायरेक्टरी, करंट डायरेक्टरी म्हणजे करंट फोल्डर, जिथं मी काम करतोय आता, त्याला म्हणतात सिंगल डॉटने इंडिकेट केलं जातं. हे आपण कमांडमध्ये पुढे यूज करणार आहोत. आता फक्त ऑप्शन लक्षात ठेवा. सिंगल डॉट, डबल डॉट. डबल डॉट म्हणजे पॅरेंट डायरेक्टरी. डबल डॉट म्हणजे पॅरेंट डायरेक्टरी. सिंगल डॉट म्हणजे करंट डायरेक्टरी. ठीक आहे. तर हे मेन्शन मी इथं केलेलं आहे. हे सिम्बॉल्स लक्षात ठेवा, कधी कधी विचारलं जातं इंटरव्ह्यू मध्ये, तुम्हाला हे क्वेश्चन्स असतात. ओके, आता आपण आलोय शेल बघितलं. शेलवर कमांड चालवायचे आहेत. तिथे काहीतरी बाय डिफॉल्ट लाईन असते, त्या लाईनचं एक्सप्लेनेशन आपण बघितलं. ठीक आहे. काही सिम्बॉल्स आपण बघितले. आता ज्या कमांड्स आपण एक्झिक्यूट करतो, त्या कमांड एक्झिक्यूट करण्यासाठी काही सिंटॅक्स तर असेल, ज्याच्याने आपण काही कमांड्स एक्झिक्यूट करणार, त्याचा एक सिंटॅक्स असणार आहे. तर लिनक्समध्ये जो कमांड्स आपण एक्झिक्यूट करतो त्याचा जो सिंटॅक्स आहे तो या अकॉर्डिंग आहे. सगळ्यात आधी तर तुम्हाला कमांड लिहायची आहे. कमांड, कमांड म्हणजे तुम्हाला जी ऍक्टिव्हिटीज करायची आहे, त्या ऍक्टिव्हिटीजसाठी रेड हॅटने, लिनक्सने काही कमांड्स बनवून ठेवलेले आहेत. तर फर्स्ट कमांड, कमांड म्हणजे तुम्हाला काय रन करायचं आहे, कोणती ऍक्टिव्हिटीज करायची. फॉर एक्झाम्पल, मला फोल्डर क्रिएट करायची, ही माझी ऍक्टिव्हिटीज आहे. मला फोल्डर क्रिएट करायचं आहे, ही माझी ऍक्टिव्हिटीज आहे. मला फाईल क्रिएट करायची, ही माझी ऍक्टिव्हिटी आहे. मला युजर क्रिएट करायचं, युजरला डिलीट करायचं, युजरला पासवर्ड द्यायचा आहे. ठीक आहे. या कोणत्या फाईल फोल्डरला कॉपी पेस्ट करायचं, कट पेस्ट करायचं आहे, हे आपल्या काय झाल्या ऍक्टिव्हिटीज. आणि या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी रेड हॅट लिनक्सने आपल्याला कमांड्स बनवून दिलेले आहेत. ठीक आहे. तशा हजारो कमांड्स आहेत ज्या लिनक्सच्या आहेत. तसं म्हटलं गेलं तर 10,000च्या पुढे कमांड्स आहेत लिनक्स आणि युनिक्समध्ये. ठीक आहे. तर सगळ्यात आधी काय असणार आहे, कमांड. कमांड म्हणजे जे आपल्याला रन करायचं आहे, जी ऍक्टिव्हिटीज करायची, आपला टास्क, टास्क म्हणू शकतात. युजर क्रिएट करणं हा माझा टास्क आहे, त्यासाठी रेड हॅटने, लिनक्सने कमांड बनवली आहे. ठीक आहे. आपल्याला इथं कुठं कोड प्रोग्राम नाही लिहायचा, कमांडचे कोड नाही लिहायचे. आपल्याला ज्या रेड हॅट लिनक्सने बनवून दिलेल्या कमांड्स आहेत लिनक्समध्ये, त्या फक्त आपल्याला यूज करायच्या. ठीक आहे. तर फर्स्ट काय कमांड, लक्षात ठेवायची नेहमी कमांड जी असणार आहे ती लोअर केसमध्ये असणार आहे. म्हणजे आपल्या ऑल कमांड जे असतील त्या लोअर केसमध्ये आहेत. कॅपिटल लेटरमध्ये एक बी कमांड नाही आहे. सगळ्या कमांड काय आहेत, लोअर केसमध्ये. ठीक आहे. देन त्याच्यानंतर सेकंड जे असणार आहे ते ऑप्शन असणार आहे. कमांड नंतर एक स्पेस द्यायचा आणि स्पेस नंतर एक ऑप्शन असतं. मग तुम्ही म्हणाल ऑप्शन म्हणजे काय, ऑप्शनने काय होतं, कमांडचं बिहेवियर ऍडजस्ट केलं जातं. फॉर एक्झाम्पल, मी एक नॉर्मल कमांड चालवली. ठीक आहे. आणि त्या नॉर्मल कमांडमध्ये फक्त फाईल फोल्डरची नावं दिसतात. पण मला त्या फाईल फोल्डरची प्रॉपर्टीज बघायची असेल, म्हणजे ती फाईल कधी बनवली, ती कोणी बनवली, त्याच्या परमिशन्स काय आहेत, ठीक आहे, त्याच्या सगळी डिटेल बघायचे. मग त्यासाठी मी त्याच्याबरोबर त्या कमांड बरोबर एक ऑप्शन लावलं, तर त्याने काय केलं, पूर्ण डिटेलमध्ये दाखवल्या त्या फाईल फोल्डरची प्रॉपर्टीज दाखवली. कसं, ऑप्शनमुळे. तर ऑप्शनने आपण कमांडचा बिहेवियर चेंज करू शकतो, ऍडजस्ट करू शकतो. त्यासाठी ऑप्शन सेक्शन असतात. ठीक आहे. तर कमांड, फॉर एक्झाम्पल मी एक कमांड घेतो, ls लिस्टिंग साठी असते, ही झाली कमांड. ठीक आहे. आणि स्पेस दिला आणि मी इथे एक लावलं ऑप्शन. ऑप्शन जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला सिंगल नाही तर डबल हायफन लिहावा लागतो. ऑप्शन जर तुम्हाला मेन्शन करायचं असेल तर तुम्हाला सिंगल नाहीतर डबल हायफन मेन्शन करावा लागतो, तरच आपण ऑप्शन लिहू शकतो. ऑप्शनसाठी तुम्हाला सिंगल नाहीतर डबल हायफन यूज करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल सिंगल आणि डबल हायफन मध्ये काय डिफरन्स आहे. ठीक आहे. सिंगल कधी लावायचा, डबल कधी लावायचा. बघा, सिंगल ऑप्शन हे शॉर्टकट आहे. डबल जर लावला तर तुम्हाला पूर्ण स्पेलिंग लिहावा लागतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ls ही कमांड आहे, ऑप्शन मी लावलं हायफन एल. आता यालाच मी जर डबल हायपन ने लिहायला गेलो तर मला असं लिहावं लागेल, हायपन हायपन लॉंग. एलचं मिनिंग असतं लॉंग, लॉंग लिस्ट. ठीक आहे. म्हणजे इथे आपण सिंगल हायपनने फक्त पहिला लेटर लिहिला आणि इथं पूर्ण स्पेलिंग लिहावं लागतं. दुसरं ऑप्शन, जसं की मला एखाद्या कमांडचं
व्हर्जन बघायचं. ls कमांड हायपन हायपन व्हर्जन पूर्ण स्पेलिंग लिहिलं. इथे शॉर्टकट मध्ये काय राहील? हायपन v. ठीक आहे. या हायपन हायपन हेल्प पूर्ण स्पेलिंग लिहावं लागतं मला इथं. इथे काय लिहिल? हायपन h असं. ठीक आहे. तर कमांड मध्ये जर तुम्हाला पूर्ण ऑप्शन लिहायचं असेल तर डबल हायपन लिहा, नाहीतर सिंगल हायपन शॉर्टकट. तसं तर आपण 99% सिंगल हायपनच यूज करणार आहे. ठीक आहे. डबल हायपन यूज करणं न करणं ते तुमची चॉईस आहे. डबल हायपन लिहिलं तर अजून कमांड मोठी होऊन जाते. काम दोघांनी तर सारखंच होणार आहे, म्हणून आपण शॉर्टकट. सगळे लोक शॉर्टकटच यूज करतात, म्हणून आपण शॉर्टकटच बघणार आहोत. हायपन एल शॉर्ट मध्ये एक्झाम्पल म्हणून सांगितलं, सिंगल हायपन. तर कमांड झाली जी की आपला टास्क आहे. ऑप्शन कमांडचं बिहेवियर आपण चेंज करू शकतो, ऍडजस्ट करू शकतो. ठीक आहे. तिसरा आर्ग्युमेंट असतो. आर्ग्युमेंट म्हणजे ऍडिशनल पॅरामीटर्स. ऍडिशनल पॅरामीटर ज्याच्यावर आपल्याला काही ऍक्शन घ्यायची ना, तो आर्ग्युमेंट. म्हणजे ती फाईल आहे, त्या फाईलला मला डिलीट करायचं आहे. ठीक आहे. तर कमांड मी चालवली rm स्पेस देऊन मी ऑप्शन लिहिलं f फॉर ऑप्शन फोर्सफुली आणि त्या फाईलचं नाव टिपिकल टार्गेट ज्याच्यावर आपल्याला ऍक्शन घ्यायची आहे, मग तो झाला आर्ग्युमेंट. फोल्डर, फाईल, युजर, ग्रुप, त्या युजरला मला पासवर्ड द्यायचा आहे. मग कमांड आणि त्या युजरचं नाव ज्याच्यावर मला काही ऍक्शन घ्यायची, त्याला डिलीट करायचं आहे, त्या युजरचं नाव, त्याला ग्रुपचं नाव, त्याला पासवर्ड सेट करायचं असेल त्या ग्रुपला तर त्याचं नाव. म्हणजे तो झाला काय? आपला आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट म्हणजे काय असतो? विच आर टिपिकल टार्गेट्स ऑफ द कमांड. कमांड मध्ये ज्याला आपण टार्गेट करतोय तो आर्ग्युमेंट. मग फाईल, फोल्डर, युजर, ग्रुप असे नाव येत असतात त्याच्यात. ठीक आहे. तर कमांड, ऑप्शन आणि आर्ग्युमेंट अशा 3 गोष्टी असतात. कमांड मध्ये तुम्हाला मी आता एक्झाम्पल देतो काही. जसं मी rmच कमांड घेतो. rm स्पेस हायपन f आणि त्या फाईलचं नाव. फाईलचं नाव मी एक्झाम्पल म्हणून इसरो घेतो. isro.txt. ठीक आहे. आता याला म्हणतात कमांड. फर्स्ट काय झाली? कमांड. f काय झाला? ऑप्शन. ठीक आहे. f झाला ऑप्शन. आणि ही काय झाली? फाईलचं नाव मतलब आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट असं. कमांड, ऑप्शन, आर्ग्युमेंट असं. पण प्रत्येक कमांड मध्ये कमांड, ऑप्शन, आर्ग्युमेंट यायलाच पाहिजे हे काही कंपल्सरी नाही आहे. म्हणजे मला फक्त कॅलेंडर बघायचं आहे करंट मंथचं, तर मी फक्त कॅल लिहिलं, कमांड. पहिली कमांडच असेल 100%, आणि तीही लोअर केस मध्येच लिहायची आहे. असं जर लिहिलं तुम्ही सी कॅपिटल आणि कॅल, चुकीची कमांड. CAL कॅपिटल, चुकीची कमांड. कमांड शेल डायरेक्ट एरर देईल तुम्हाला, कमांड नॉट फाउंड. मला नाही माहिती ही कमांड. ठीक आहे. म्हणून कमांड लोअर केस मध्येच लिहायची, स्मॉल लेटर मध्ये. ही झाली फक्त कमांड. आता कमांड बरोबर मी काहीतरी ऑप्शन लावलं. ऑप्शन कसं ओळखायचं? ज्याला डॅश आहे, सिंगल नाही तर डबल, तो ऑप्शन. आणि ऑप्शन कमांड नंतर लिहायचा. आधी कमांड, इथं दिला मी एक सिंगल स्पेस सेपरेटर सेपरेशन साठी, आणि इथं लिहिलं मी ऑप्शन. मग ही फक्त काय झाली? कमांड. इथे काय झालं? कमांड आणि ऑप्शन. इथे काय झालं? कमांड, ऑप्शन, आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट मल्टिपल पण असू शकतात. म्हणजे मला एक साथ 2 फाईल डिलीट करायच्या आहेत, इस्रो आणि नासा. आर्ग्युमेंट 1, आर्ग्युमेंट 2 असं. rm कमांड स्पेस दिला, ठीक आहे, ऑप्शन लिहिलं, स्पेस दिला, पहिला आर्ग्युमेंट स्पेस दुसरा आर्ग्युमेंट असं. तर कमांड, कमांड बरोबर ऑप्शन, कमांड, ऑप्शन, आर्ग्युमेंट, आर्ग्युमेंट 1, आर्ग्युमेंट 2, आर्ग्युमेंट 3 असे लिहू शकतात. ठीक आहे. तर हा कमांडचा सिंटॅक्स असतो. प्रत्येक कमांड मध्ये कमांड, ऑप्शन, आर्ग्युमेंट यायलाच पाहिजे असंही काही कंपल्शन नाही. ओनली कमांड असू शकतं कमांड बरोबर. हा, अजून असंही असू शकतं कमांड बरोबर फक्त आर्ग्युमेंट पण असू शकतो. जसं की मला 2010चं कॅलेंडर बघायचंय जानेवारी टू डिसेंबर पर्यंत. तर आता ही झाली कमांड आणि हे झालं ऑप्शन, सॉरी आर्ग्युमेंट, ऑप्शन नाही. ऑप्शन आणि आर्ग्युमेंट कसं ओळखायचं? ज्याला हायपन दिला आहे, हायपन, कोणी मायनस, कोणी डॅश असं म्हणतं. हायपन, डॅश, मायनस एकच आहे. तर हायपन नंबर दिलाय, तर तो झाला ऑप्शन. इथं हायपन नाही लिहिला मी, इथं असं हायपन नाही लिहिला, मग हा झाला आर्ग्युमेंट असं.
आता खूप सारे कमांड्स आपण डिस्कस करू पुढे, त्याच्यात मग तुम्हाला हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण सिंटॅक्स लक्षात ठेवा, कमांड जी की हमेशा लोअर केसमध्ये असणार आहे. कमांड, ऑप्शन आणि आर्ग्युमेंट. ठीक आहे. मी फक्त कमांड सांगितली लोअर केसमध्ये. ऑप्शन कॅपिटल असू शकतं, आर्ग्युमेंट असू शकतं कॅपिटल. आता तुम्ही फाईल फोल्डर बनवतानाच कॅपिटल लेटरमध्ये बनवले तर ते आर्ग्युमेंट असू शकतं कॅपिटल. काही ऑप्शन्स कॅपिटल आहेत, सगळेच नाही, पण काही ऑप्शन्स कॅपिटल आहेत, जसे आपण काही कमांड्स मध्ये पुढे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. पण ही जी फर्स्ट वाली आहे ना, याला आपण कमांड म्हणतो, ही नेहमी लोअर केसमध्येच असेल 100%. ठीक आहे. नेक्स्ट, आता तुम्हाला कमांड जर लिहायचे असतील, टाईप करायचे असतील, तर लिनक्समध्ये ना कमांड कम्प्लिशनसाठी टॅब यूज केला जातो. म्हणजे सपोज तुम्हाला काही कमांड चालवायचे असतील तर तिथे तुम्ही टॅब यूज करू शकता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मला सिस्टम ctl नावाची कमांड आहे किंवा होस्टनेम ctl नावाची कमांड आहे. आता एवढं कमांडचे स्पेलिंग टाईप करणं, आपण टाईप करू असं होस्ट नेम. आता मी इथे लिहितोय, तिथे तुम्हाला टाईप करावं लागेल. तर बेस्ट वे काय आहे, सुरुवातीचे काही लेटर लिहून टाका आणि इथे ना टॅब यूज करा. टॅब म्हणजे टॅब की जी असते ना ती प्रेस करा. तर काय होतं की याच्या पुढचं जे आहे ना, नेम ctl हे ऑटोमॅटिकली लिहिलं जातं इथं. तर कमांड कम्प्लिशनसाठी टॅब यूज केला जातं. आता कुठं टॅब द्यायचा त्याची पण खूप प्रॅक्टिस लागते बरं का. कारण की होस्टला टॅब देऊन येईलच याची गॅरंटी नाही. का? बिकॉज होस्टने सुरुवात होणाऱ्या कमांड बी अजून दुसऱ्या पण आहेत ना सिस्टममध्ये. ठीक आहे. होस्ट नेम पण कमांड आहे आणि होस्ट नेम ctl बी कमांड आहे. मग तुमच्या माइंडमध्ये कोणती कमांड चालू आहे सिस्टमला माहिती नाही ना. मग तुम्हाला पुढचे लेटर्स द्यावे लागतात. ठीक आहे. तर नेहमी लक्षात घ्या, टॅब तर यूज करायचाच नाही सुरुवातीला. सुरुवातीला कमांड टाईप करा, मॅन्युअली टाईप करा, सगळ्या कमांड लिहा. याच्याने 2 फायदे होतील तुमचे. एक तर कमांड तुम्ही प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. म्हणजे त्या कमांडचं स्पेलिंग वगैरे तुम्हाला कळेल. दुसरं, टायपिंगचा स्पीड वाढून जातो तुमचा. टाईप करा. ठीक आहे. जर तुम्ही थोडे हळूहळू पुढचं बुक, दुसरं, तिसरं बुक जर असेल, मग तिथे तुम्ही टॅब यूज करू शकता. ॲटलीस्ट पहिल्या बुकमध्ये टॅब यूज करूच नका. सगळं टाईप करा. त्याच्यात तुमची प्रॅक्टिस होईल, टायपिंगची प्रॅक्टिस होऊन जाईल, टायपिंगचा स्पीड वाढून जातो आणि कमांडचं स्पेलिंग पण लक्षात राहतात जर आपण टाईप करतो. टॅब दिला तर स्पेलिंग लक्षात राहत नाही. ठीक आहे. आपण बघत पण नाही. मला माहिती आहे होस्ट लिहिलं, टॅब दिलं, येऊन जातं आणि इंटरमध्ये तुम्हाला कमांड विचारलं त्यावेळेस तुम्हाला आठवत नाही. ठीक आहे. त्यावेळेस फक्त आपल्याला एवढं आठवतं, होस्ट आणि टॅब दिला की येऊन जाते सर ती कमांड. असं होतं. ठीक आहे. म्हणून कमांड पूर्ण टाईप करा. एकदा तुम्ही मास्टर झाले, लिनक्स समजायला लागलं, नंतर तुम्ही शॉर्टकट म्हणून टॅब यूज करू शकतात. तुम्हाला एखाद्या पाथमध्ये जायचं असेल, फोल्डरमध्ये फोल्डर आहे, तिथे सुद्धा तुम्ही टॅब यूज करू शकतात. सुरुवातीचे लेटर लिहायचं, टॅब द्यायचं, ऑटोमॅटिकली फोल्डर लिहिले म्हणजे स्पेलिंग लिहिले जातात. ठीक आहे. आता ते प्रॅक्टिकली मी करून दाखवणार आहे. मी बऱ्याच ठिकाणी टॅब यूज करतो. तुम्हाला आयडिया येऊन जाईल की मी टॅब यूज करतोय. ठीक आहे. देन आता काय होतं, जनरली SYS दिला आणि मी टॅब दिला, मग तुम्ही म्हणाल सर आलंच नाही काही, टॅबने तर कमांड कंप्लीट व्हायला पाहिजे. आता SYS रिगार्डिंग जर सिस्टम मध्ये 100 कमांड असतील तर सिस्टमला काय कळणार आहे की तुमच्या माइंडमध्ये कोणती कमांड चालवायची आहे. ठीक आहे. तर तुम्हाला पुढचं लेटर लिहावं लागतो. आता सपोज मी टॅब दिला, काहीच नाही आलं, तर अजून मी एकदा जर टॅब दिला तर सिस्टम डायरेक्ट त्या 100 कमांडची लिस्ट तुम्हाला देऊन टाकेल. बाबा एवढ्या साऱ्या कमांड्स आहेत SYS रिगार्डिंग. ठीक आहे. तर कमांड पॉसिबिलिटीज बघायच्या असतील तुम्हाला, तुम्हाला स्पेलिंग कधी कधी आठवत नाही, आपल्या लक्षात नाही, पण एवढं आठवतं, अरे SY काहीतरी होतं सुरुवातीला, मग SY लिहा, 2 वेळेस टॅब द्या, SYS रिगार्डिंग जेवढेही कमांड्स असतील त्या सगळ्या दाखवून देईल. की तुम्हाला जर बघायचं असेल एस ने किती कमांड आहेत, एस ने सुरुवातीला एस म्हणजे एस ने स्टार्टिंग विथ एस टाईप करा, टॅब 2 वेळेस द्या, एस ने जेवढे बी कमांड्स आहेत लिनक्स सिस्टम मध्ये सगळ्या लिस्ट दाखवून देईल तुम्हाला. ठीक आहे. तर कमांड्स तुम्ही तशा बघू शकता. आता कमांड बरोबर काही ऑप्शन्स लागले जातात, ऑप्शन यूज केले जातात, ते ऑप्शन तुम्हाला आठवत नसतील, टेन्शन घेऊ नका, लिनक्स मध्ये सगळं आहे. कमांड्स वगैरे सगळं तुम्हाला चॅट जीपीटी, गुगल काहीच करायची गरज नाही. जर तुम्हाला 1-2 कमांड मी शिकवेल तुम्हाला, उद्या परवा मी शिकवेल त्या, तर त्या कमांड जर तुम्ही वापरल्या तर सगळी थेअरी तुम्हाला तिथेच मिळून जाईल. सगळे ऑप्शन, सगळे पॅरामीटर्स तुम्हाला तिथेच मिळून जातील. ठीक आहे. फक्त ते ऑप्शन जास्त यूज करायचे. जर तुम्हाला एरर्स आले किंवा कमांडचे ऑप्शन्स आठवत नाही तर तुम्ही लिनक्सच्या टर्मिनलवरच तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तसं आता RHL व्हर्जन 10 मध्ये AI असिस्टंट बी आलेला आहे आणि AI एजंट पण आलाय, ज्याच्या थ्रू आपण कमांड लाईन एजंट येतो, ज्याच्याने तुम्ही त्याला प्रॉम्प्ट करून बी आन्सर घेऊ शकता. एखादा
कमांड आठवत नाही तुम्हाला, एखादा प्रॅक्टिकलच्या कमांड्स आठवत नाहीये, तर ते तुम्ही कमांड टर्मिनलवरच टाका, तो तुम्हाला दाखवून देईल. एखादा एरर आला, उचला आणि त्याला सांगा मला एक्सप्लेन कर काय आहे, त्याचं सोल्युशन मागा, तो तुम्हाला सोल्युशन देऊन टाकेल. ठीक आहे. मग ते कसं इंटिग्रेट करायचं लिनक्समध्ये ते आपण शिकणार आहोत. सेकंड बुकमध्ये आपल्याला एक टॉपिक आहे, त्याच्यावर मी तुम्हाला तो लाईटस्पीड नावाचा एजंट आहे तो कसा इन्स्टॉल करायचा आणि थर्ड पार्टी ChatGPT बी लिनक्समध्ये कसं इंटिग्रेट करायचं त्याचं एक सेशन मी घेईल. त्या सेशनमध्ये मी तुम्हाला तो टॉपिक कव्हर करून देईल. मग आता तुमच्यासाठी लिनक्स शिकणं खरंच सोपं झालंय आत्ताच्या जनरेशनला. ठीक आहे. आता काही गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही जास्त. जर नाही आठवत तर तुम्ही तिथल्या तिथेच बघू शकतात, कारण की एआय आता इंटिग्रेट झालेलं आहे. हळू पुढे अजून जास्त इंटिग्रेट करणार आहेत. म्हणजे काही वेळेस फक्त प्रॉम्प्ट द्यायचा, तो टास्क करून सुद्धा टाकेल आपल्यासाठी तो. ठीक आहे. तर लिनक्स मध्ये कमांड्स कशा कुठे एक्झिक्यूट करायच्या, कर्नलच्या ड्युटीज काय असतात, ठीक आहे, कमांडचा सिंटॅक्स कसा असतो ते आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस केलं.